बहुचर्चित राफेल विमानांनी आपल्या सामर्थ्याची चुणूक बंगळुरूतल्या एअर शो मध्ये आज दाखवली। राफेलची 3 लढाऊ विमानं एरो इंडिया 2019 या खास शो मध्ये सहभागी झालेली राफेलच्या या सामर्थ्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली। राफेलने दाखवला आपला दम। बंगळुरूतल्या एअर शो मध्ये सामर्थ्याचं दर्शन। भारतीय सामर्थ्यानं पाक चिट्ट्या रकली। बंगळुरूत एरो इंडिया 2019चं शानदार आयोजन करण्यात आलंय। यामध्ये जगभरातल्या 100हून अधिक विमान कंपन्यांनी भाग घेतलाय। अमेरिकेतल्या बोईंग आणि फ्रान्समधल्या राफेल या बड्या विमान कंपन्यांचा या शो मधला सहभाग लक्षवेधी ठरलाय। विशेष म्हणजे वादग्रस्त ठरलेल्या राफेल विमानांची ताकद या शो मध्ये दिसून आली। या शो मध्ये राफेलच्या 3 लढाऊ विमानांनी आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं। एअर शोच्या सरावादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या विंग कमांडर साहिल गांधी यांना राफेल विमानांच्या उड्डाणातून श्रद्धांजली वाहण्यात आली। राफेलच्या या उड्डाणांमधून भारतीय हवाई दलानं पाकिस्तानला थेट इशाराच दिलाय। काय आहे राफेलचं सामर्थ्य यावर नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2130 किलोमीटर प्रति तास इतका वेग, 3700 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता, 24500 किलो पर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता, 60 तासांपर्यंत अतिरिक्त उड्डाण घेण्याची क्षमता, 150 किलोमीटरच्या पलीकडे व्हिज्युअल रेंज मिसाईल, हवेतून जमिनीवर मारा करणारं स्टेल्थ मिसाईल, 2 इंजिन असलेलं लढाऊ विमान कोणत्याही मोहिमेवर पाठवता येऊ शकतं। स्टेल्थ मिसाईलची रेंज 300 किलोमीटर, शस्त्रास्त्र साठा करण्यासाठी 6 महिन्यांची गॅरंटी। हे फक्त विमानच नाही तर मिसाईल पण आहे। एका मिनिटात 60,000 फूट उंचीवर जाण्याची क्षमता, परमाणु शस्त्रास्त्र वाहून नेण्यासाठी सक्षम। अफगाणिस्तान आणि लिबियामध्ये ताकदीचं दर्शन। राफेल सोबतच तेजस या संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाची चित्तथरारक प्रात्यक्षिकही लक्षवेधी ठरली। भारतातच तयार झालेलं रुस्तम 2 यासह दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेलं टाकोटा, सारंग या विमानांचीही प्रात्यक्षिक पाहण्यासाठी एलहंका विमानतळावर मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली आहे। रिपोर्ट साम टीव्ही।